मित्रांनो, बऱ्याच वेळा आपण असं पाहतो की सोसायटींमध्ये सभासदांनी त्यांच्या फ्लॅटमध्ये किंवा काही ठिकाणी अनधिकृत बांधकाम केलेलं असतं किंवा विनापरवाना तोडफोड करून काही स्ट्रक्चरल बदल केलेले असतात. या संदर्भात काय नियम आहेत ते आपण पाहूया. तर सर्वात आधी सर्व सभासदांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक सभासदाला त्याला दिलेल्या गाळ्यामध्ये किंवा त्याला मिळालेल्या फ्लॅटमध्ये कुठल्याही प्रकारचे स्ट्रक्चरल बदल हे आर्किटेक्ट, सोसायटी, महानगरपालिका यांच्या पूर्वपरवानगीशिवाय करता येणार नाही. तसेच सभासदाला आर्किटेक्चरला धक्का लागेल किंवा स्ट्रक्चरल काही डॅमेज होईल यासारखे बदल अजिबात करता येणार नाही. जर समजा एखादा सभासद अशा प्रकारचे बदल केले असतील किंवा करत असेल आणि तो सोसायटीने सांगितलं तर ऐकत नसेल तर त्याच्या विरुद्ध महानगरपालिकेकडे तक्रार दाखल करू शकतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. तसेच की सर्व सभासदांनी हे आपल्यामुळे इतरांना किंवा सार्वजनिक मालमत्तेला कुठलाही धोका होता कामा नये हे नागरिक शास्त्राचे मूलभूत तत्व लक्षात घेणे गरजेचं आहे. सदरचे तत्व हे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ऍक्ट मध्ये अंगीकारलेलं आहे व हा मूळ गाभा आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे आपल्या सोसायटीमध्ये जर कोणी अशा प्रकारे बांधकाम करत असेल किंवा बांधकाम केले असेल आणि ते काढत नसेल तर त्याच्या विरुद्ध सोसायटी ही महानगरपालिकेकडे किंवा संबंधित विभागाच्या बांधकाम विभागाकडे तक्रार करू शकते, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. धन्यवाद.